लाडकी बहिणीचा लाडक्याचा 19वा हप्ता आणि पुढचा 20वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? बऱ्याच लाडक्याचे प्रश्न यायला लागलेत की सर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण हप्ता कधी भेटणार आहे ती तारीख नेमकी सांगा. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या म्हणत आहेत की सर केवायसी आमची झालेली आहे, मग केवायसी झाल्यानंतर आम्हाला हा हप्ता भेटणार का? बऱ्याच लाडक्या म्हणत आहेत की सर आम्हाला केवायसीच करता येत नाहीये, आम्ही नेमकं काय करायचंय? आणि बऱ्याच लाडक्याचा प्रश्न येत आहे की सर सगळ्या गोष्टी ठीक आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत, पण आम्हाला एक गोष्ट सांगा, खरंच आम्हाला 3,000 भेटणार आहेत का? खरंच आम्हाला 6,000 रुपये भेटणार आहेत का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि लाडक्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे ती म्हणजे केवायसी. केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. बाकी तुमचे हप्ते भेटत राहतील, मागे पुढे होत राहील, पण केवायसी 31 मार्चच्या पुढे तुमची भेटणार नाहीये. काल या ठिकाणी आदेश आलेले आहेत की ही तुमची शेवटची संधी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे ती म्हणजे केवायसी लवकरात लवकर करून घ्या आणि योग्य प्रकारे करून घ्या. जर योग्य प्रकारे केवायसी केली नाही तर तुम्हाला केवायसी व्यतिरिक्त म्हणजे केवायसी चुकली असेल तर तुम्हाला कोणी हप्ते देणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, आपली जर केवायसी चुकली असेल लवकरात लवकर केवायसी करून घ्या. आणि ज्या लाडक्यांनी केवायसी योग्य प्रकारे केली आहे त्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही तेवढं चेक करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर जो प्रश्न निर्माण होत आहे, 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? तर लाडक्यांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायला लागलो ती म्हणजे सगळ्यात अगोदर आता मी सांगितलं पहिली 12 तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं. 12 तारखेनंतर मला एक गोष्ट समजलेली आहे ती म्हणजे आठवड्यामध्ये शेवटचा आठवडा जो आहे म्हणजे या महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्याचे चान्सेस आहेत आता. कारण की ह्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात खूप कमी चान्सेस आहेत. सरकारला पण विनंती आहे की लवकरात लवकर हप्ते टाकावेत. पण जर या 1-2 आठवड्यात हप्ता नाही भेटला तर डायरेक्ट तुम्हाला आजच मी सांगून टाकत आहे 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना आता ही मी गोष्ट क्लिअर करून टाकली आहे की हप्ता कधी भेटणार आहे. तर त्याच्यावर अजून काही बातमी आलीच तर तुम्हाला मी सांगेलच. पण आता शेवटचा आठवडा पकडून चला की 19वा हप्ता जो असणार आहे तो शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे. आणि जर शेवटच्या आठवड्यात नाही भेटला तर मग जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, ही आता आपल्या सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. हातावर हात ठेवून गप्प बसून चालणार नाहीये. आता मतदान पण नाहीये. सरकार आपल्याला आता काही आपल्यासाठी करण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये. मतदान पण आता संपलेलं आहे. आता डायरेक्ट अर्थसंकल्प येईल. पुढच्या मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प येईल. त्या अर्थसंकल्पामध्येच मग आपल्याला काहीतरी भेटेल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला लाडक्यांनो हप्ता भेटणार नाहीये. म्हणून सर्व लाडक्यांनी विनंती आहे की सर्व लाडक्यांनी या ठिकाणी मदत करायची आहे. सर्व लाडक्यांनी सपोर्ट करायचा आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केवायसी करून घ्या. सर्व लाडक्यांना हात जोडून विनंती आहे, आपली केवायसी लवकरात लवकर करून घ्या. त्याचबरोबर फक्त याच महिलांना मग हप्ते भेटणार आहेत ज्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या आहेत, ज्यांची केवायसी अपडेट झालेली आहे आणि ज्यांची केवायसी योग्य प्रकारे झालेली आहे यांनाच फक्त हप्ता भेटणार आहेत. बाकीच्या लाडक्यांना हप्ता भेटणार नाहीत. आणि अडचणी काही असतील प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सगळे प्रश्न चेक करत आहे आणि उत्तर पण देत आहे. चला आता वेळ नाही त्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या लाडक्यांची केवायसी योग्य प्रकारे झाली आहे, अपडेट व्यवस्थित केली आहे, त्यांनी हे फक्त स्टेटस चेक करा. तुमचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. रिजेक्ट बऱ्याच लाडक्यांचे स्टेटस रिजेक्ट झालेले आहेत. ते रिजेक्टचं परत केवायसी अपडेट केल्यानंतर असं अप्रूव्ड झालंय का ते चेक करा. अप्रूव्ड आहे का, पेंडिंग आहे का हे चेक करा. जर अप्रूव्ड असेल काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला हप्ते भेटून जातील. पण जर ते पेंडिंगमध्ये आणि रिजेक्टमध्ये असेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. ही गोष्ट तुम्हाला मी डायरेक्ट क्लिअर करत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक विनंती आहे, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं हे फॉर्मचं स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट झालंय का चेक करून सांगायचं आहे. ज्या लाडक्यांनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय, ज्या लाडक्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलाय त्यांना ही गोष्ट चेक करता येणार नाहीये. त्यांनी काय करायचंय, आपल्या महिला व बालविकास विभाग जो असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांच्या ठिकाणी ऑफिसला जाऊन चेक करू शकतात किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे ॲक्सेस असतात, त्यांना पण तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्याच्यामुळे सर्वांनी हे अप्रूव्ड स्टेटस चेक करा. आणि ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता ladkibahiniyojana.government.in या वेबसाईटवर, त्यांनी काय करायचं आहे, डायरेक्ट लॉग इन करून हे चेक करायचं आहे तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही. चला आता बघूया काही ताईंचे प्रश्न. आणि हे बघा, ज्या ताईंचे केवायसी बाकी होत्या, चुकल्या होत्या, त्यांनी हे दोन्ही प्रश्नाची उत्तरे नाही द्यायची आहेत.
जर कोणी तुमच्या शेजारी पाजारीला माहीत नसेल, आपले व्हिडिओ ते बघत नसतील, त्यांच्यासाठी ही मदत करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात, आपल्या गुजरातचे व्हिडिओ पाहतात, तर त्याचा फायदा इतर लाडक्या ताईंना भेटून द्या. तर लाडक्या ताईंना बघा, दोन्ही प्रश्नाची उत्तरे नाही नाही द्यायची आहेत आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. सक्सेसफुल मॅसेज आला, मग तुमचे आणि तुमच्या शेजारीचे सगळ्यांचे हप्ते चालू होते. त्याच्यामुळे दोन्ही प्रश्नाची उत्तरे नाही नाही द्यायची आहेत. आता बघा, खूप महत्त्वाचे काही प्रश्न आलेले आहेत लाडक्या बहिणींनी विचारलेले, ते प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, अहो दादा माझी e-KYC नाही झाली. आता बघा, e-KYC नाही झाली हे सांगण्यापेक्षा तुमची का नाही झाली ही गोष्ट सांगा. की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत का, तुम्हाला OTP येत नाही आहे का, तुम्ही जर लॉग इन केलं तर प्रॉब्लेम येतोय का, आधार कार्ड टाकल्यानंतर तुमचं OTP यायला उशीर लागतोय का, किंवा सर्व्हर डाऊन होते का, हे कारण सांगा. हा प्रश्न लाडक्या ताईंनी विचारलेला आहे. त्या लाडक्या ताईला विचारत आहे मी परत एकदा, तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय होतोय, OTP यायला प्रॉब्लेम होतोय का, काय नेमका प्रॉब्लेम होतोय, कमेंट बॉक्समध्ये परत सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, 17, 18, 19, 20 हप्ता नाही आलेला. बघा लाडक्या ताईंनो, आता बघा 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई आहेत आणि हे हक्काचे पैसे. बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी मजाकमध्ये घ्यायला लागलेत. त्यांना वाटायला लागले की बाबा 4,500 कशाचे भेटतायत, 6,000 कशाचे भेटतायत, 3,000 कशाचे भेटतात. पण लाडक्या ताईंनो, एक गोष्ट समजून घ्या, ज्या लाडक्या ताईंची चूक नसताना त्यांच्या KYC अपडेट नाही झाल्या, सर्व्हर डाऊन असल्यामुळे, सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे आहे जे ठिकाणी नाही झाले, हे म्हणजे प्रश्न चुकले, त्यांच्या घरामध्ये कुणीच सरकारी नोकरदार नाही, तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. अशा लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये आणि त्या लाडक्या ताईंना आपल्याला त्यांच्यासाठी झगडायचं आहे, झटायचं आहे. त्याच्यामुळे सरकारला आपली विनंती आहे, 17वा 18वा हप्ता द्या. पुढचे तुम्ही हप्ते चालू करायला तर 17वे 18वे हप्ते पण देऊन टाका. आणि मागे बघा लाडके दोनो, 12वा 13वा 14वा हप्ता पण सरकारने जवळजवळ 26 लाख लाडके त्यांचा दिलेला नाहीये. आपण खूप आवाज उठवतो त्याच्याबद्दल, पण अजून पण ते पैसे दिलेले नाही. म्हणजे ते मागचे 4,500 रुपये, 17व्या 18व्या हप्त्याचे 3,000 रुपये, म्हणजे विचार करा, 4.5 + 3 7,500 रुपये लाडक्या बहिणीचे गेलेले आहेत. 7,500 रुपये एका गरीब लाडक्या ताईला विचारा, त्या पैशाचं मूल्य काय असतं, त्याची किंमत काय असते, त्या लाडक्या बहिणीला विचारा, गरीब लाडक्या ताईला. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, मागचे सगळे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत. ज्यांच्या पात्रतेत बसत आहेत त्यांना मागचे सगळे हप्ते टाकावेत, सरकारला विनंती आहे. पुढचा प्रश्न बघूया. सर, मी बीड जिल्ह्यातून बोलते आहे. पेटे 17वा 18वा हप्ता आम्हाला मिळालेला नाहीये. KYC अपडेट केली आहे, 6,000 मिळावा, हे सपोर्ट आहे. खूप छान, थँक्यू व्हेरी मच ताई, मला खूप आवडलं. आता बघा, 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, e-KYC अपडेट केली आहे, मग 6,000 भेटायला पाहिजेत. माझं पण हेच मत आहे लाडक्या. भले मला कुणी सपोर्ट करो नाही सपोर्ट करो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून तुमच्यासाठी लढतोय आणि आपण मागण्या केल्या त्या पूर्ण पण होत आहेत. त्याच्यामुळे कुणी मला सपोर्ट करो नाही सपोर्ट करो, अशा ह्या लाडक्या बहिणीसाठी मला लढायचं आहे. ज्या लाडक्या ताई श्रीमंत असतील त्यांनी नाही व्हिडिओ बघितले ते चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण अशा ज्या लाडक्या ताईत बघा, e-KYC केली, 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांच्या घरात कुणी सरकारी नोकरदार नाही, त्यांच्या घरात कुणी 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, मग ह्या ताईला पैसे भेटायला पाहिजेत. सरकारकडे विनंती आहे, 100% ज्या लाडक्या त्यांची KYC कंप्लीट झाली आहे त्या लाडक्या त्यांना मागचे हप्ते भेटायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. महिला व बालविकास विभाग अधिकारी, मंत्री सगळ्यांना मी डायरेक्ट मागणी करत आहे, सर्व लाडक्या त्यांचे पैसे थांबू नका, त्यांना पैसे देऊन टाका. ही मागणी सरकारला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी करत आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, आपण एकत्र झालो तर 100% फायदा होणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. बघा पुढचा प्रश्न आहे, सर 19वा हप्ता पाहिजे. आता 19वा 20वा हप्ता बघा, आता जवळजवळ 1.5 महिना संपत आलाय. जानेवारी महिना पूर्ण संपलाय, फेब्रुवारी महिना अर्धा संपलाय, आता निवडणूक आपण गेल्या, सगळं संपलंय. आता लाडक्या एक गोष्ट सांगतो, आता निवडणुका नाही आहेत ना, कोणते आचार काही, म्हणजे आता काही संबंधच नाही. त्याच्यामुळे सरकार त्यांच्या म्हणण्यानुसार टाकणार आहे. आणि आपण जर शांत बसलो, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 4-5 असे 10-15 लोक असतील जे की लाडक्या बहिणीवर बोलतात, आणि त्यांनी सगळ्यांनी जर शांतता बाळगली तर तुमचं कुणाचंच काही खरं होणार नाही लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी जे कोणी लाडक्या बहिणी योजनेवर व्हिडिओ बनवतात, जे लाडक्या बहिणीचे मुद्दे मांडतात, त्या सर्वांना मदत करा, सपोर्ट करा. मी फक्त मलाच म्हणत नाही, जे कोणी लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल माहिती देतात त्या सगळ्यांना सपोर्ट करा, कारण की आपल्या सगळ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.